आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुण्यामध्ये हातभट्टीची दारू प्यायल्याने तब्बल 18 जणांचा बळी गेल्याच्या वृत्तानंतर राज्यभरातील हातभट्टींवर कारवाईची कुऱ्हाड चालवली जाते. दरम्यान या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विचित्र मागणी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथे खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील आरपीआय शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या शहर शाखेला भेट दिली. त्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. रामदास आठवले हातभट्टीच्या दारूबाबत म्हणाले, कितीही कारवाया केल्यानंतरही हातभट्टी सहज उपलब्ध होते. त्यासाठी हातभट्टी दारू अधिकृत करा. शासनाचे नियंत्रण राहिल्याने महसूलही मिळेल. पुणे येथे विषारी दारू प्यायल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मजूर कामगारांचा मृत्यू झाला. हातावर पोट असणारा समाज हातभट्टीची दारू पितात. याबाबत रामदास आठवले म्हणाले, माझं वैयक्तिक मत आहे की हातभट्टीची दारू शासन मान्य अधिकृत करा, ज्यामुळे हातभट्टी ही सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणारी असेल. त्यावर शासनाचे हातभट्टीवर नियंत्रण राहील. शासनाला महसूल मिळेल आणि गोरगरीब मजूर वर्गाचा जीवही वाचेल, असा विश्वास व्यक्त केला. हे माझं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी शेवटी सांगितलंय. लेकिन उसके बावजूद भी दारू की भट्टियाँ चलती रहती है. उसमें अलग अलग रसायन मिक्स करके मतलब दारू बनाई जाती है हाथ भट्टी की. तो मुझे लगता है कि भाई लोगों ने भी हाथ भट्टी की दारू नहीं पीनी चाहिए. सरकारी दारू जो है, अपना देसी दारू जो है, ये देसी दारू अगर पीना है तो देसी दारू पे पीनी चाहिए, और पीना है तो ज़्यादा नहीं पीना चाहिए, तो थोड़ी थोड़ी पीना चाहिए. इसीलिए मुझे लगता है कि इसलिए मुझे लगता है कि ऐसे अड्डे हमेशा के लिए उद्ध्वस्त हो. सरकार ने कई अफसर को और कई पुलिस कर्मियों को सस्पेंड किया है प्रकरण में, लेकिन दारू की भट्टियाँ यहाँ से उखाड़ देते हैं तो उधर चलती रहती है. इसीलिए बिल्कुल दारू की भट्टियाँ हमेशा के लिए बंद होनी चाहिए, ताकि मतलब ऐसी किसी की मृत्यु ना हो. और आज मैं वहाँ फुगेवाड़ी दापोड़ी पिंपरी रोड जाकर मैं आया हूँ. वहाँ के लोगों से मैंने मेरी